मुलीने केलेलं कोणतंही काम असू द्या, ते कधीच वाया जाणार नाही आणि मुलगी शिकत राहते. चला, खूप छान असे डोसे बनवते माझी मुलगी. त्याच्या आधी ती तुम्हाला सांगणार आहे का तिला आहे ना खूप सारे असे आहे ना ॲडसाठी बघा हे काय-काय आहे ना, याच्यामध्ये क्रीम वगैरे काही ना काही तिला येत असतं. मी भरपूर अशा व्हिडिओमधून तुम्हाला सांगत आलेली आहे, की माझी मुलगी ॲड वगैरे करते. कारण का तिचे केस पण आहे ना खूप लांब आहे. आता थोडेसे आहे ना तिने कट केलेले आहे. केसांसाठी भरपूर अशा क्रीम वगैरे कोणत्या लावायच्या, शॅम्पू कोणता लावायचा वगैरे असं येतच असतं तिला काही ना काही. आता इथे बघा हे बॉक्समध्ये ना काय-काय आलेलं आहे बघू शकता. तर ह्या गोष्टी तिला अशा येतच असतात. आता त्याच्यानंतर आहे ना हे बघा याच्यामध्ये ना फेस वॉश वगैरे मॉइश्चरायझर वगैरे ह्या अशा गोष्टी हे बघा आलेल्या आहे तिला. आता हे 2 आलेले आहे तिला. एक बॉक्समध्ये 2 निघालेले आहे बघू शकता. आता त्याच्यानंतर आहे ना तिसरा पण आता ती खोलणार आहे आणि घरामध्ये पण आहे ना असे खूप सारे बॉक्स आलेले आहे बरं का. म्हणजे ती खूप साऱ्या ॲड करत असते जेव्हा तिला वेळ भेटेल तेव्हा. आणि त्याच्यानंतर आहे ना मग ती आहे ना यूट्यूबला टाकत असते आणि तिचा पण चॅनल आहे बरं का, अपेक्षा गायकवाड म्हणून. आणि चला ती खूप सारे ना असं काही ना काही करतच असते ती पण. तिला पण खूप आवड आहे बरं का काही गोष्टीची. आता इथे पण बघू शकता. हे बघा सनस्क्रीन वगैरे आणि त्याच्यानंतर ह्या अशा गोष्टी ना खूप येतात तिला. चला त्याच्यानंतर ते झाल्यानंतर आहे ना आता तिने घेतलेलं आहे किचनमधलं काम हाती बघू शकता. म्हणजे तिला खूप आवड आहे. असं नाही का एकच काम केलं आणि लगेच बसणार असं नाही करत ती. आता तुम्ही म्हणाल का काय कौतुक सांगते म्हणून, तसं कौतुक नाही पण खरंच एक मुलगी आहे ना घरामध्ये काहीतरी करते ना खरंच खूप मी तर खूप आनंदाने किंवा प्रेमाने सांगत असते की खरंच ती करते म्हणून ते सांगते. आता काही काही मुली घरामध्ये खरंच काही करत नाही पण तसं नाही. मुलीने खरंच काम केलं पाहिजे. ते काम कधीच वाया जात नाही. आपण किती मोठ्या नोकरीला लागलो तरी पण आपल्याला किचन हे आपलं सुटतच नाही कधी बाईचं. आणि इथे बघू शकता सुंदर असे तिने ना आज ना डोसे बनवायला घेतलेले आहे. तिला आहे ना नॉनव्हेज वगैरे अजिबात ती खात नाही लहानपणापासून. त्याच्यामुळे तिला अशा गोष्टी ना खूप आवडतात. डोसे म्हणा, इडली, पावभाजी वगैरे ह्या गोष्टी स्वतःहून ती करते आणि तिला खूप आवड आहे आणि ती खूप लहानपणामध्येच आहे ना स्वयंपाक वगैरे शिकलेली आहे. बऱ्याच गोष्टी अशा कशा का होईना पण ती करते घरी आल्यानंतर. फक्त ती शनिवारी येते घरी आणि रविवारी संडेला लगेच जाते ती. तरी पण ती ह्या अशा गोष्टी करत असते. खूप म्हणजे खूप ती वेळ घरामध्ये किचनमध्ये घालवत असते ती आणि ती आम्हाला पण खाऊ घालत असते. आता तिने साधे पण डोसे भरपूर बनवले आणि त्याच्यानंतर आहे ना इथे बघा आता ती मसाला डोसा पण बनवते. बटाट्याची भाजी मी शिजवून ठेवलेली होती. म्हणजे बटाट्याची भाजी म्हणजे मी बनवून ठेवली आणि नंतर आहे ना मी बाकीच्या दुसऱ्या कामाला लागले. ती आली ना घरी मला खूप म्हणजे खूप मदत होते तिची काही गोष्टी आणि मी पण खूप फ्री राहते बरं का. किंवा मी बाहेर वगैरे गेले ना तिच्यावर सगळं काम मी टाकून जाते. सगळं ती करून घेते असं तिचं काम आहे. आणि कामं पण तिचे ना एकदम म्हणजे असं घाई गडबडीत नाही. करायचं तर चांगलंच करायचं, नाही तर नाही करायचं असं काम आहे तिचं. आणि हे बघा बटाट्याची भाजी वगैरे छान अशी आता डोश्यावरती ती टाकून घेईल. आता त्याच्यावरती तिने ना थोडीशी शेजवान चटणी वगैरे टोमॅटो सॉस वगैरे ते घालून घेतलेलं आहे. आता मला तर साधाच डोसा खायचा आहे. मला एवढं हे असं सॉस वगैरे टाकून काही आवडत नाही. बघू शकता सुंदर असं इथे ना छान बटाट्याची भाजी भरपूर टाकलेली आहे त्याच्यावरती. आता बाहेरून आणण्यापेक्षा ना असं थोडंसं घरी केलं ना खरंच ते खूप छान होतं. आणि तिला आहे ना खूप छान असे जाळीदार असे डोसे बनवता येतात. मला इतके चांगले येते नाही बरं का खरंच बनवता. म्हणून मी शक्यतो आहे ना मी बनवून दाखवत नाही तुम्हाला कारण का तिला खूप छान येतात. आणि बघू शकता सुंदर असा तिने ना डोसा बनवलेला आहे बघू शकता. आणि म्हटलं चला ती करत होती तर मी पण म्हटलं थोडीशी व्हिडिओ घेऊ. आणि कसं कायमचीच ती कसं मोबाईलमध्ये राहते की मुलगी शेवटी आठवण राहते आपल्याला. सुंदर असा जाळीदार इथे इथे डोसा माझा तयार झालेला आहे. आणि ती म्हणत होती मम्मी तू गरम गरम लगेच खायला वगैरे बस म्हणे. आणि माझं उलटं आहे बरं का. ती घरी जर आली ना नेहमी मला ती ना काही असं काही ना काही बनवून देत असते गरमागरम. शक्यतो मी तिला द्यायला पाहिजे बनवून पण तिचं खूप असं वेगळं आहे. तिला आहे ना असं काहीतरी बनवून तिच्या पप्पांना किंवा मला पण द्यायला असं खूप आवडतं असं गरमागरम. आणि ती मला पण अशी सवय पडून गेली का काहीतरी ती आल्यानंतर बनवणारच वगैरे असं. चला खूप छान अशी मस्त इथे बघू शकता मसाला डोसा आपला तयार झालेला आहे. आता सर्वांसाठीच बनवलेले आहे तिने बघू शकता. चला या तुम्ही पण खायला. चला व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप धन्यवाद.